तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 12वीचा रिझल्ट आणि 12वीचा निकाल हा 1 वाजेपासून चालू होणार आहे आणि निकाल कसा बघायचा ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही गुगलवर टाईप करा mahrizult.nic.in या वेबसाईटवर क्लिक करा. या वेबसाईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल आणि तुम्हाला एक लेटेस्ट अनाउन्समेंट दिसेल. लेटेस्ट अनाउन्समेंटमध्ये HSC एक्झामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी 2024 अनाउन्स ऑन May 21, 2024 ॲट 13 hours म्हणजे 1 वाजेला तुमचा रिझल्ट हा लागलेला आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करा HSC आणि त्यानंतर तुमचा रोल नंबर, जो हॉल तिकीटवर तुमचा रोल नंबर असेल तर हॉल तिकीटचा रोल नंबर इथं टाका. त्यानंतर तुमच्या आईचं पहिलं नाव म्हणजे तुमच्या आईचं जे नाव असेल तेच टाका, फक्त पहिले नाव टाका आणि व्ह्यू रिझल्टवर क्लिक करा. जसं तुम्ही व्ह्यू रिझल्टवर क्लिक करा तसं तुमचा रिझल्ट तुम्हाला डिस्प्ले होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 12वीचा निकाल बघू शकता. तसंच मित्रांनो, आता काही दिवसात 10वीचा निकाल लागणार आहे आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आहे 11वी ऍडमिशनसाठी. कोण कोण ऍप्लिकेशन करू शकता ऑनलाईन पद्धतीने? जे 5 रिजन आहे, जसे की मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या 5 जिल्ह्यामध्ये जे महानगरपालिकेचे कॉलेज आहे, महानगरपालिकेच्या हद्दीतील जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा भरावाच लागतो. आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जे पसंतीक्रम निवडतात, म्हणजे तुम्हाला आवडणारे जे कॉलेजेस आहे ते तुम्ही जेव्हा निवडतात, त्या निवडलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला मेरिट लिस्टनुसार तुमचं ऍडमिशन मिळते. समजा मित्रांनो, तुम्ही 10 कॉलेज निवडले आणि जे पहिला कॉलेज निवडलं आहे ते कॉलेज तुम्हाला जर पहिल्या राऊंडमध्ये मिळाले तर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन हे घ्यावेच लागते. जर निवडलेले पहिल्या 10 कॉलेजपैकी पहिलं कॉलेज सोडून इतर कॉलेजला तुम्हाला जर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी अप्लाय करू शकता. पण लक्षात ठेवा, ठळक मुद्दा आहे, जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला आवडणारं पहिलं कॉलेज तुम्ही जे निवडलं आहे पसंतीक्रमासाठी, त्या कॉलेजला जर तुमचं अलॉटमेंट झालं, म्हणजे तुमचा जर मेरिटनुसार त्या कॉलेजला तुम्हाला अलॉटमेंट भेटला आहे, म्हणजे तुमचा नंबर लागला आहे, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन हे घ्यावेच लागतंय. जर तुम्ही दिलेल्या तारखेच्या आत त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलं नाही तर तुमचं ऍडमिशन हे बाद होतं. लक्षात ठेवा मित्रांनो. तर चुकूनही चुकी करू नका. तुम्हाला जो पसंतीक्रम द्यायचा आहे, जे कॉलेज तुम्हाला सर्वात प्रथम आवडतं त्याच कॉलेजला पहिले पसंतीक्रम द्यावा. त्यानंतर जे पसंतीक्रमाचं तुम्हाला दुसरं आवडतं ते द्या, तिसरं द्या, चौथं द्या. पण लक्षात ठेवा, पहिला जो पसंतीक्रम तुम्ही दिला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या पसंतीक्रमाला जर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, जे तुम्ही पहिला पसंतीक्रम निवडला आहे त्या कॉलेज, तर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन हे घ्यावेच लागते, अन्यथा तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं. तर मित्रांनो, लक्ष द्या. तसेच आपल्या चॅनलवर 11वी संदर्भात नवीन फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन, कोण कोण भरू शकतं, त्यासाठी कुठकुठले डॉक्युमेंट गरजेचे आहेत, ही पूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवर येणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपण मित्रमंडळीपर्यंत शेअर करा, जेणेकरून 11वीसाठी जे ऍडमिशन घेणार आहेत त्यांना फायदा होईल. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.